संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आज प्रस्थान होतं। या प्रस्थान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले। मंदिर परिसरातला इंद्रायणी घाट वारकऱ्यांनी भरून गेला। लाडक्या माऊलींच्या दर्शनापूर्वी भाविक पवित्र इंद्रायणीमध्ये स्नान करतायत। इंद्रायणीचा घाट सध्या वारकऱ्यांनी फुलल्याचं पाहायला मिळतंय। आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान होतं आणि या प्रस्थान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी लाखो वारकरी आळंदीत दाखल झालेत। मंदिर परिसरातला इंद्रायणी घाट सध्या वारकऱ्यांनी भरून गेल्याचं पाहायला मिळतंय। आपल्या लाडक्या माऊलींच्या दर्शनापूर्वी भाविक सध्या पवित्र इंद्रायणीमध्ये स्नान करतायत। ही सध्याची दृश्य आपण पाहतोय। आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आज प्रस्थान होणार आहे आणि या प्रस्थान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले। मंदिर परिसरातला इंद्रायणी घाट सध्या वारकऱ्यांनी भरभरून गेला। लाडक्या माऊलींच्या दर्शनापूर्वी सध्या भाविक पवित्र इंद्रायणीमध्ये स्नान करतायत। विठुरामाच्या गजरानं इंद्रायणी घाट फुलल्याचं पाहायला मिळतंय। लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले आणि सध्या तिथे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी आहेत, त्यांच्याकडून आपण अधिकची माहिती घेऊया। कैलास, आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान होतंय। घाट परिसर सध्या वारकऱ्यांनी भरून गेलाय। सध्या तिथलं वातावरण कसं आहे? आज माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होतं, त्यासाठी आळंदीमध्ये लाखो भाविक आहेत ते दाखल झालेले आहेत। हे दृश्य जे आहे ते घाटाकडे जाणारं दृश्य आहे। इंद्रायणी घाटाकडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वारकरी जे आहेत ते जात आहेत आणि काही वारकरी जे आहेत ते पवित्र इंद्रायणीमध्ये स्नान करून माऊलींच्या दर्शनासाठी जात आहेत। आज पहाटेपासूनच माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। मात्र मुख्य सोहळा जो आहे प्रस्थानाचा तो दुपारनंतर सुरू होणार आहे। 4च्या सुमाराला माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे। त्यापूर्वी विविध धार्मिक कार्यक्रम जे आहेत त्या मंदिरामध्ये सुरू आहेत। मोठा उत्साह जो आहे तो या वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात विठुनामाचा गजर जो आहे ते मंदिर परिसरामध्ये ऐकायला मिळत आहे। एकूणच या ठिकाणी मोठं भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे। कैलास, आज दिवसभर कशा पद्धतीचे धार्मिक कार्यक्रम आहेत? खरं तर मंदिरामध्ये सकाळपासूनच कीर्तन भजन सुरू आहे। त्यानंतर काल्याचं कीर्तन जे आहे ते होईल आणि काल्याचं कीर्तन झाल्यानंतर माऊलींच्या जे दिनोपचार असतात ते पूर्ण होणार आहेत आणि त्यानंतर प्रस्थान सोहळा जो आहे तो सोहळा होणार आहे। कैलास, तुमच्या सोबत काही वारकरी तिथे आहेत, त्यांच्याशी काही संवाद साधता येईल का? त्यांच्या भावना जाणून घेता येतील? खरं तर वारकरी खूप मोठ्या प्रमाणात आहेत, मात्र वारकरी त्यातल्या काही वारकऱ्यांशी बोलत आपण काय सांगत धन्यवाद कैलास या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर सध्या आळंदीमध्ये लाखो वारकरी दाखल झाल्याचं पाहायला मिळतं।